क्वेश्चन नंबर 1 आहे फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब्स हॅव्हिंग द फॉलोइंग साइड्स. आपल्याला क्यूबची एक साइड दिलेली आहे, त्याच्या अकॉर्डिंग टोटल सरफेस ऑफ एरिया फाइंड करायचा आहे क्यूबचा. सो त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. इथे बुक मध्ये आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब इज इक्वल टू सम ऑफ एरियाज ऑफ 6 स्क्वेअर्स इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय साइड स्क्वेअर इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय लेंथ स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे. सो इथे काय दिलेला आहे सम ऑफ द एरियाज ऑफ 6 स्क्वेअर म्हणजे क्यूबला किती स्क्वेअर आहेत, टोटल स्क्वेअर क्यूबला 6 आहे. त्या एका क्यूबचा एरिया आहे त्याला 6 ने मल्टिप्लाय करायचा आहे. सो बघा बुक मध्ये हा फॉर्म्युला दिलेला आहे टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब सम ऑफ एरियाज ऑफ 6 स्क्वेअर. यालाच मॉडिफाय करून आपल्याला 6 मल्टिप्लाय साइड स्क्वेअर असा फॉर्म्युला दिलेला आहे. ठीक आहे. सो क्यूबला किती स्क्वेअर असतात बघा, हा 1 2 हा 3 हा 4 अबो साइडचा 5 अँड बिलो साइडचा 6 असे क्यूबला टोटल 6 स्क्वेअर असतात. सो म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे 6 मल्टिप्लाय साइड स्क्वेअर. हा फॉर्म्युला अप्लाय करून आपण एरिया फाइंड करू. ओके. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय साइड स्क्वेअर इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय साइड आपल्याला दिलेली आहे 3 सेंटीमीटर. 3 स्क्वेअर किती सेंटीमीटर. 6 मल्टिप्लाय 3 स्क्वेअर आणि सेंटीमीटर आहे म्हणजे 3 सेंटीमीटर मल्टिप्लाय 3 सेंटीमीटर. सो 3 3 जार 9 आणि इथे सेंटीमीटर मल्टिप्लाय सेंटीमीटर सेंटीमीटर स्क्वेअर येणार. ओके. आता या 6 ने आपल्याला 9 ला मल्टिप्लाय करायचं. 6 9 जार 54 इथे 54 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर याप्रमाणे राईट केलं. हे युनिट आणि हे युनिट इक्वलच आहे. सो इथे 3 सेंटीमीटर साइड असलेल्या क्यूबचा एरिया 54 स्क्वेअर सेंटीमीटर आहे. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 2 आहे 5 सेंटीमीटर. सो इथे पण आपल्याला तोच फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय साइड स्क्वेअर. बुक मध्ये आपल्याला कोणता फॉर्म्युला दिलेला आहे, सम ऑफ द एरिया ऑफ द 6 स्क्वेअर. सो त्याच फॉर्म्युल्याला मॉडिफाय करून हा एक फॉर्म्युला तयार करून दिलेला आहे 6 मल्टिप्लाय साइड स्क्वेअर. सो इथे 6 येणार, साइड दिलेली आहे आपल्याला 5 स्क्वेअर आणि इथे सेंटीमीटर. 5 चा स्क्वेअर फाइंड करून घेऊ. 5 5 चा 25 आणि सेंटीमीटर मल्टिप्लाय सेंटीमीटर सेंटीमीटर स्क्वेअर. आता या 6 ने 25 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 6 5 जार 30 इथे 0 कॅरी आला 3. 6 2 जार 12 12 and 3 12 plus 3 15 150 इथे येणार स्क्वेअर सेंटीमीटर. ओके. एक्झाम्पल नंबर 3 आहे 7.2 मीटर. ओके. इथे तोच फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे आपल्याला. टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय साइड स्क्वेअर. इथे 6 येणार, साइड आपल्याला दिलेली आहे 7.2 स्क्वेअर आणि इथे मीटर दिलेला आहे ना युनिट म्हणून मीटर फाइंड करायचं. इथे 6 हे स्क्वेअर फाइंड करायचं आहे ना, तर इथे डेसिमल पॉइंट वाला नंबर आहे तर कसा स्क्वेअर फाइंड करणार. सो त्याच नंबरला त्याच नंबरने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला स्क्वेअर मिळून जाते. म्हणजे 7.2 मल्टिप्लाय 7.2 अशा प्रकारे करावं लागेल. 2 2 जार 4 2 7 जार 14 आणि आपल्याला 10 प्लेसने मल्टिप्लाय करायचं आहे तर एक्स्ट्राचा 0 इथे ऍड करावा लागेल. 7 2 जार 14 इथे 4 कॅरी 1 7 7 जार 49 49 प्लस 1 50 4 प्लस 0 4 4 प्लस 8 4 प्लस 4 8 1 प्लस 0 1 आणि हा काय ऍड. आता बघा इथे 7.2 मध्ये 1 डिजिट सोडून डेसिमल पॉइंट आहे, इथे पण 1 डिजिट सोडून डेसिमल पॉइंट आहे. सो 1 प्लस 1 2 डिजिट. सो आन्सर मध्ये आपल्याला 2 डिजिट राईट साइडला सोडायचे आहे. 1 2 इथे पॉइंट येणार 51.84 मल्टिप्लाय
6 ने आपल्याला ह्या पूर्ण नंबरला मल्टिप्लाय करायचा आहे. 6 4s are 24. इथे 4 कॅरी आला 2. 6 8s are 48. 48 plus 2 50. इथे 0 कॅरी 5. 6 1s are 6. 6 plus 5 11. इथे 1 कॅरी 1. 6 5s are 30. 30 plus 1 31. इथे 2 डिजिट सोडून पॉइंट आहे ना, सो आपल्याला आपण इथे आन्सर मध्ये 2 डिजिट सोडून पॉइंट द्यावं लागेल. ठीक आहे. आणि इथे स्क्वेअर मीटर 311.04 स्क्वेअर मीटर हे आपलं आन्सर आलं. एक्झाम्पल नंबर 4 आहे 6.8 मीटर. टोटल सरफेस एरिया of cube is equal to side 6 multiply side square is equal to 6 multiply side दिलेली आहे 6.8 स्क्वेअर मीटर. ओके, इथे साईडला स्क्वेअर आहे म्हणून आपण इथे स्क्वेअर घेतलेला आहे. आधी आपल्याला आता 6.8 चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे. सो डेसिमल पॉइंटचा स्क्वेअर कसं फाइंड करायचा आहे आताच आपण प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये बघितलेलं आहे ना. या 6.8 ला 6.8 नेच मल्टिप्लाय केलं तर आपल्याला स्क्वेअर मिळून जातो. ओके, 8 8s are 64. इथे 4 कॅरी आला 6. 8 6 are 48. 48 plus 6 54. इथे 54. इथे 0. 0 आपण काय एक्स्ट्राचा दिला माहितीच असेल तुम्हाला सर्वांना, कारण आपण 10 प्लेसने मल्टिप्लाय करत आहे म्हणून इथे 0 दिला. 6 8s are 48. इथे 8 कॅरी आला 4. 6 8s are 36. 36 plus 4 40. आता ऍडिशन 4 plus 0 4. 4 plus 8 12. इथे 2 कॅरी 1. 1 plus 5 6. 6 plus 0 6 येणार आणि 4 हा ऍडिटिव्ह देणार. आणि इथे 1 डिजिट सोडून पॉइंट, इथे 1 डिजिट सोडून पॉइंट. सो आपल्याला आन्सर मध्ये 2 डिजिट सोडून पॉइंट द्यावं लागेल. राईट साइडने 2 डिजिट सोडून पॉइंट द्यावं लागेल. म्हणजे 46.24. 6 मल्टिप्लाय 46.24 आणि इथे मीटर मल्टिप्लाय मीटर मीटर स्क्वेअर. आता आपण ही मल्टिप्लिकेशन इथेच करू शकतो. बघा 6 4s are 24. इथे 4 कॅरी आला 2. 6 2s are 12. 12 plus 2 14. इथे 4 कॅरी आला 1. 6 6 are 36. 36 plus 1 37. इथे 7 कॅरी आला 3. 6 4s are 24. 24 plus 3 27. आणि इथे 2 डिजिट सोडून राईट साइडला 2 डिजिट सोडून पॉइंट आहे ना, सो इथे पण आन्सर मध्ये राईट साइडला 2 डिजिट सोडून डेसिमल पॉइंट द्यायचा आहे. आणि हे स्क्वेअर मीटर. मीटर स्क्वेअर युनिट राईट करा किंवा स्क्वेअर मीटर युनिट राईट करा, दोन्हीही इक्वलच आहे. सो आपला आन्सर आलेला आहे 277.44 स्क्वेअर मीटर. ओके, एक्झाम्पल नंबर 5 आहे 5.5 मीटर. सो आन्सर मध्ये घ्यायचं आहे टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब is equal to side 6 multiply side square is equal to 6 multiply साइड दिलेली आहे 5.5 मीटर. इथे 5.5 ला स्क्वेअर. आता इथे 5.5 स्क्वेअर आहे तर याचा आपल्याला स्क्वेअर फाइंड करून घ्यायचा डेसिमल पॉइंट. सो इथे 5.5 मल्टिप्लाय 5.5. 5 5s are 25. इथे 5 कॅरी आला 2. 5 5s are 25 plus 2 27. आणि इथे एक्स्ट्राचा एक 0 ऍड केला. 5 5s are 25. 5 कॅरी आला 2. 5 5s are 25 plus 2 27. ऍडिशन 5 plus 5 5 plus 0 5. 7 plus 5 12. इथे 2 कॅरी 1. 1 plus 2 3. 3 plus 7 10. 0 कॅरी 1. 1 plus 2 3. आणि इथे 1 डिजिट सोडून डेसिमल पॉइंट आहे. इथे 1 डिजिट सोडून डेसिमल पॉइंट. आन्सर मध्ये पण 2 डिजिट सोडून डेसिमल पॉइंट द्यावा लागेल. बिकॉज 1 plus 1 2 आणि राईट साइडला 2 डिजिट सोडून डेसिमल पॉइंट दिला. किती आन्सर आलेला आहे 30.25. 6 मल्टिप्लाय 30.25 मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर का घेतलेला आहे तुमच्या लक्षात आलेलंच असेल. बिकॉज 5.5 मल्टिप्लाय 5.5
म्हणजे 5.5 सोबत 1 मीटर आणि सेकंड 5.5 सोबतचा 1 मीटर म्हणजे मीटर मल्टिप्लाय मीटर, इथे मीटर स्क्वेअर येणार. आता या 6 ने आपण त्या नंबरला मल्टिप्लाय करू. 6 5 जा 30, इथे 3, इथे 0 कॅरी 3. 6 2 जा 12, 12 प्लस 3 15, इथे 5 कॅरी 1. 6 0 जा 0 प्लस 1 1. 6 3 जा 18. ओके, and 2 डिजिट्स सोडून राईट साइडला पॉइंट आहे, इथे पण 2 डिजिट्स सोडून राईट साइडला पॉइंट द्यावा लागेल आणि इथे येणार स्क्वेअर मीटर. अंडरस्टँड? सो आपलं फायनल आन्सर काय मिळालेलं आहे? 181.5 स्क्वेअर मीटर. हा पॉइंटच्या नंतरचे जे हे आपल्याला 0 मिळालेले असतात यांची काही व्हॅल्यूज असते, हे राईट केले नाही केले काही फरक पडणार नाही, हे आन्सर आपलं करेक्टच आहे. 181.5 स्क्वेअर मीटर हे आपलं फायनल आन्सर. ओके. क्वेश्चन नंबर 2 आहे, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूबॉइड्स ऑफ लेंथ ब्रीथ अँड हाईट ॲज गिव्हन बिलो. क्यूबॉइडची आपल्याला लेंथ ब्रीथ हाईट गिव्हन आहे, आपल्याला टोटल सरफेस एरिया फाइंड करायची आहे. सो ह्यासाठी आपल्याला बुकमध्ये एक फॉर्म्युला दिलेला आहे. बघा, बुकमध्ये दिलेला आहे टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट लेंथ मल्टिप्लाय ब्रीथ प्लस ब्रीथ मल्टिप्लाय हाईट प्लस लेंथ मल्टिप्लाय हाईट. हा फॉर्म्युला आपल्याला मॉडिफाईड करून ह्या प्रकारे तयार करून दिलेला आहे. सो लक्षात कसं ठेवायचं आहे, थोडं कठीण जाते आहे ना लक्षात ठेवायला. तर कशा प्रकारे लक्षात ठेवायचं बघा, कोणत्याही क्यूबॉइडला लेंथ ब्रीथ अँड हाईट्स हे 3 तर असतातच. लेंथ ब्रीथ हाईट ही सिरीज लक्षात ठेवायची आहे. सो इथे 2 घ्यायचा आहे आधी आणि ब्रॅकेटमध्ये फर्स्ट ऑफ ऑल ह्या दोनची मल्टिप्लिकेशन लेंथ मल्टिप्लाय ब्रीथ, सो लेंथ मल्टिप्लाय ब्रीथ आणि हे दोन्ही जवळजवळ राईट केले म्हणजे या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन साईन असते. प्लस घ्यायचं, नंतर ब्रीथ मल्टिप्लाय हाईट BH प्लस घ्यायचं लेंथ मल्टिप्लाय हाईट, ओके, LH. सो अशा प्रकारे आपण हा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकतो. 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH. ओके. सो टोटल surface area of cuboid is equal to 2 in bracket length multiply breadth plus breadth multiply height plus length multiply height. ओके, अशा प्रकारे लक्षात ठेवला तर इझिली लक्षात राहू शकतो. आता यामध्ये व्हॅल्यू पुटअप करूया आपण. बघा, इथून राईट करते मी म्हणजे आपलं हे बरोबर ह्या स्पेसमध्ये ॲडजस्ट होणार आहे. 2 इन ब्रॅकेट लेंथची व्हॅल्यू काय दिलेली आहे, ही लेंथ आहे, ब्रीथ आहे आणि हाईट आहे. ही सिरीज लक्षात ठेवायची, लेंथ ब्रीथ अँड हाईट. ओके. सो इथे लेंथ मल्टिप्लाय ब्रीथ आहे. 12 ही लेंथ आहे, 10 ही ब्रीथ आहे आणि 5 ही हाईट आहे. 12 मल्टिप्लाय ब्रीथ आहे 10 प्लस आता ब्रीथ मल्टिप्लाय हाईट 10 मल्टिप्लाय 5 प्लस लेंथ मल्टिप्लाय हाईट 12 मल्टिप्लाय 5 ब्रॅकेट क्लोज. आता आधी हा पूर्ण ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. हे छोटे ब्रॅकेट्स आधी सॉल्व करून घेऊ आपण, यांची मल्टिप्लिकेशन करू. 12 10 जा 12 1 जा 12 आणि हा इथे 0 प्लस 10 5 जा 50 प्लस 12 5 जा 60 ब्रॅकेट क्लोज. आता या सर्व तिघांची ॲडिशन करायची आहे आपल्याला. 0 प्लस 0 प्लस 0 0, 2 प्लस 5 7, 7 प्लस 6 13, इथे 3 कॅरी आला 1, 1 प्लस 1 2. आता 2 ने आपल्याला 230 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 0 जार 0, 2 3 जार 6, 2 2 जार 4. आता इथे आपल्याला युनिट लिहायचं आहे स्क्वेअर सेंटीमीटर, बिकॉज एरियाला आपण स्क्वेअर हे युनिट यूज करत असतो आणि जे इथे आपल्याला दिलेलं आहे सेंटीमीटर मीटर ते इथे यूज करायचं. आता तिन्ही व्हॅल्यूजला आपल्याला इथे सेंटीमीटर युनिट दिलेलं आहे म्हणून सेंटीमीटर राईट केला. ओके, खूप इझी आहे, फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. जसं सिरीज सांगितलेली आहे तशा प्रकारे लक्षात ठेवला तर आहे एक्झाम्पल सॉल्व करणे खूप इझी आहे. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 2 आहे 5 सेंटीमीटर, 3.5 सेंटीमीटर, 1.4 सेंटीमीटर. सो
टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड फॉर्म्युला काय आहे 2 इन ब्रॅकेट लेंथ मल्टिप्लाय ब्रीथ प्लस ब्रीथ मल्टिप्लाय हाईट प्लस लेंथ मल्टिप्लाय हाईट. आता व्हॅल्यूज पुटअप करायचे आहे. दिस इज लेंथ ब्रीथ अँड हाईट. सो 2 इन ब्रॅकेट लेंथ दिलेली आहे 5 म्हणून 5 मल्टिप्लाय 3.5 प्लस 3.5 मल्टिप्लाय 1.4. इथे आपण ब्रीथ मल्टिप्लाय हाईट घेतली प्लस इथे लेंथ अँड हाईट घ्यायची आहे म्हणजे 5 मल्टिप्लाय 1.4 आणि ब्रॅकेट क्लोज. आता पूर्ण ब्रॅकेट आधी सॉल्व करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. सो इथे येणार 2 5 मल्टिप्लाय 3.5 5 5 जार 25 इथे 5 येणार कॅरी येणार इथे 2 3 5 जार 15 15 प्लस 2 17 आणि बघा इथे 1 डिजिट सोडून पॉईंट आहे डेसिमल पॉईंट. सो इथे आन्सरमध्ये पण डेसिमल पॉईंट द्यावं लागेल 1 डिजिट सोडून. प्लस आता हा ब्रॅकेट सॉल्व करू 3.5 मल्टिप्लाय 1.4 4 5 जार 20 इथे 0 कॅरी आला 2 4 3 जार 12 12 प्लस 2 14. आता 10 प्लेसने मल्टिप्लाय करायचं तर 1 0 एक्स्ट्राचा ॲड करायचा आहे 5 1 जार 5 3 1 जार 3 0 प्लस 0 0 4 प्लस 5 9 1 प्लस 3 4. बघा 1 अँड 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट द्यायचा आहे राईट साईडने. ओके 4.90. आता 5.5 मल्टिप्लाय 1.4 प्लस 5 4 जार 20 इथे 0 कॅरी आला 2 5 1 जार 5 प्लस 2 7. इथे 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे आन्सरमध्ये 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट द्यावा लागेल. सो इथे ब्रॅकेट क्लोज. आता ह्या सर्व नंबर्सची आपल्याला ॲडिशन करायची आहे. सो डेसिमल पॉईंटची ॲडिशन कशी करायची बघा 17.5 4.90 7.0. बघा अरेंजमेंट अशी करायची आहे की युनिट ह्या पॉईंटच्या खाली हे पॉईंट एक्झॅक्टली आले पाहिजे. ओके इथे या 0च्या वरती कोणताही नंबर नाही तर नो प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम येणार नाही. सो इथे हा 4 बरोबर आपण 7च्या खालीच घेतलेला आहे. फक्त आपल्याला बघायचं आहे की पॉईंटच्या खाली एक्झॅक्टली पॉईंट आले पाहिजे. आता बघा हा 0 इथे आणि 4 प्लस आणि 5 प्लस 9 इथे येणार 14 प्लस 0 14च येणार. इथे 4 कॅरी आला 1 1 प्लस 7 8 8 प्लस 4 12 12 प्लस 7 19 इथे 9 कॅरी आला इथे 1 1 प्लस 1 2 आणि इथे बघा बरोबर या पॉईंटच्या खाली बरोबर पॉईंट आला पाहिजे तेव्हाच आपली ॲडिशन करेक्ट येणार. ठीक आहे 29.40 29.40 ब्रॅकेट क्लोज. आता या 2 ने आपण ह्या 29.40ला मल्टिप्लिकेशन करू 2 0 जार 0 2 4 जार 8 2 9 जार 18 इथे 8 कॅरी 1 2 2 जार 4 प्लस 1 5. यामध्ये ह्या नंबरमध्ये 2 डिजिट सोडून पॉईंट आहे राईट साईडला. सो आन्सरमध्ये पण राईट साईडला 2 डिजिट सोडून पॉईंट द्यावं लागेल आणि इथे युनिट काय येणार बघा स्क्वेअर आणि इथे सेंटीमीटर दिलेलं आहे. सो इथे पण सेंटीमीटर. आन्सर मिळालं 58.80 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके एक्झाम्पल नंबर 3 आहे 2.5 सेंटीमीटर 2 मीटर अँड 2.4 मीटर. ओके इथे बघा युनिट आपण चेक केले तर इतर सेंटीमीटर आहे मीटर आहे आणि मीटर आहे. सो क्युबॉइडमध्ये एक तर इथे तिन्ही डिजिटला आपल्याला मीटर पाहिजे किंवा तिन्ही डिजिटला आपल्याला इथे सेंटीमीटर पाहिजे. सो इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे इथे सेंटीमीटर नाही इथे मीटर पाहिजे आहे. ठीक आहे कारण 2 याला मीटर आहे तर आपण इथे मीटरच घेणार आणि हे सॉल्व करणार. सो इथे टोटल सरफेस area of cuboid is equal to 2 in bracket length multiply breadth plus breadth multiply height plus length multiply height. ह्या फॉर्म्युलामध्ये आता व्हॅल्यूज पुटअप करूया. लेंथ आहे 2.5 इन ब्रॅकेट 2.5 मल्टिप्लाय ब्रीथ आहे इथे 2 ब्रॅकेट क्लोज प्लस ब्रीथ मल्टिप्लाय हाईट
म्हणजे 2 मल्टिप्लाय 2.4 प्लस लेंथ मल्टिप्लाय हाईट 2.5 मल्टिप्लाय 2.4 ब्रॅकेट क्लोज. ओके, आता या ब्रॅकेटमध्ये सर्व मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे आहे. आधी आपल्याला 2 5 जार 10 इथे 0 कॅरी 1 2 2 जार 4 प्लस 1 5 आणि 1 डिजिट सोडून पॉईंट आहे म्हणून इथे 1 डिजिट सोडून पॉईंट दिला प्लस 2 4 जार 8 2 2 जार 4 1 डिजिट सोडून पॉईंट आहे राईट साईडला 1 डिजिट सोडून पॉईंट दिला प्लस आता 2.5 आणि 2.4 ची मल्टिप्लिकेशन करू. 2.5 मल्टिप्लाय 2.4 4 5 जा 20 इथे 0 कॅरी आला 2 4 2 जा 8 8 प्लस 2 10 इथे 10 इथे एक्स्ट्राचा 0 घेतला बिकॉज आपल्याला 10 प्लेसने मल्टिप्लाय करायचं आहे. 2 5 जार 10 इथे 0 कॅरी आला 1 2 2 जार 4 प्लस 1 5 ॲडिशन 0 प्लस 0 0 0 प्लस 0 0 1 प्लस 5 6 आणि बघा इथे 1 डिजिट सोडून पॉईंट आहे आणि ह्यामध्ये 1 डिजिट सोडून पॉईंट आहे 1 प्लस 1 2 इथे आपल्याला 2 डिजिट सोडून पॉईंट द्यावा लागेल म्हणजे 6 येणार. ओके, सो आपण इथे 6.0 किंवा 6ही राईट केलं तरीही चालेल. सो मी इथे 6 घेते. आता ह्या नंबरची आपल्याला ॲडिशन करायची आहे. सो पॉईंटची ॲडिशन करणे खूप इझी आहे. फक्त तुम्हाला पॉईंट हे एकाखाली एक द्यायला जमले पाहिजे. 5.0 परत पॉईंट घेऊन घ्यायचा 4.8 आहे इथे 4.8 आता रिमेनिंग 6 आहे ना हा 6 इथे घ्यायचा. इथे 6.0 आलं होतं तर तुम्ही इथे 6.0 पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता ॲडिशन करू. इथे येणार आहे 8 5 प्लस 4 9 9 प्लस 6 15 आणि 1 डिजिट सोडून पॉईंट 15.8 2 इन ब्रॅकेट 15.8. आता यांची करायची आहे मल्टिप्लिकेशन. ही मल्टिप्लिकेशन आपण इथेच करू शकतो. 2 8 जार 16 इथे 6 कॅरीला 1 2 5 जार 10 10 प्लस 1 11 इथे 1 कॅरीला 1 2 1 जार 2 प्लस 1 3 आणि 1 डिजिट सोडून पॉईंट आहे म्हणून इथे पॉईंट येणार आणि इथे मीटर आहे ना युनिट म्हणून इथे येणार आहे स्क्वेअर मीटर. 31.6 स्क्वेअर मीटर हे आहे टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूबॉइड. ओके, एक्झाम्पल नंबर 4 आहे 8 मीटर 5 मीटर 3.5 मीटर. सो इथे पण आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड फाइंड करायचा आहे. इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला 2 मल्टिप्लाय लेंथ मल्टिप्लाय ब्रीथ प्लस ब्रीथ मल्टिप्लाय हाईट प्लस लेंथ मल्टिप्लाय हाईट ब्रॅकेट क्लोज. व्हॅल्यूज पुटअप करू. 2 इन ब्रॅकेट लेंथ मल्टिप्लाय ब्रीथ घ्यायची आहे. लेंथ आहे 8 आणि ब्रीथ आहे 5 सो 8 मल्टिप्लाय 5 प्लस ब्रीथ मल्टिप्लाय हाईट सो 5 मल्टिप्लाय 3.5 प्लस इथे लेंथ मल्टिप्लाय हाईट म्हणजेच काय 8 मल्टिप्लाय 3.5. ओके, सिरीज कशी लक्षात ठेवायची आहे. इथे ही लेंथ ब्रीथ अँड हाईट प्रत्येक एक्झाम्पलमध्ये ही सिरीज आहे. फर्स्ट जे आपल्याला दिलेलं आहे ते लेंथ आहे, सेकंड ब्रीथ आहे अँड थर्ड नंबर हाईट आहे. ओके, सो बघा इथे आपण मल्टिप्लिकेशन करून घेतली आहे. 8 5 जार 40 अँड 5 5 जार 25 इथे 5 कॅरी आला 2 5 3 जार 15 15 प्लस 2 17 इथे 17 1 डिजिट सोडून पॉईंट आहे म्हणून इथे पण 1 डिजिट सोडून पॉईंट दिला. नेक्स्ट 8 5 जार 40 सो इथे 0 कॅरी 4 8 3 जार 24 24 प्लस 4 28 अँड 1 डिजिट सोडून पॉईंट आहे 1 डिजिट सोडून पॉईंट दिला. आता इथे आपल्या सर्वांना करायची आहे. सो इथे अरेंजमेंट करून घेतली आहे मी. बघा हा 40 ॲज इट इज राईट केला. 17.5 आहे तर 17.5 बरोबर 40च्या एक्झॅक्टली बिलो साईडला आला पाहिजे. ओके, आणि इथे पॉईंटच्या खाली पॉईंटवाला नंबर अँड 28.0 नंतर यांची केली ॲडिशन. इथे 5 येणार 7 प्लस 8 15 इथे 5 कॅरी 1 1 प्लस 4 5 5 प्लस 1 6 6 प्लस 2 8. ओके, आणि पॉईंटच्या खाली इथे पॉईंट दिला 85.5. सो इथे आपल्याला 85.5 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. बघा 2 5 जार 10 इथे 0 घेतला इथे 1 घेतला कॅरी 2 5 जार 10 10 प्लस हा 1 11 इथे 1 राईट केला आणि इथे कॅरीला पण 1 येणार.
सो 2 8 आर 16, 16 प्लस 1 हा 17 आणि 1 डिजिट सोडून इथे पॉईंट आहे म्हणून इथे पण 1 डिजिट सोडून पॉईंट दिला. आता बघा या पॉईंटच्या राईट साईडचे जे झिरो असतात, लास्टवाले पॉईंटच्या राईट साईडचे लास्टवाले झिरो असतात, त्यांची काही व्हॅल्यू नसते, म्हणून इथे आन्सर येणार आहे फायनल 171 स्क्वेअर मीटर. इथे मीटर दिलेला आहे म्हणून युनिट मीटर घेतलेला आहे. ओके.